सिंधुदुर्गच्या पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा एकदा पाणी भरल्यामुळे कोकणाला फटका बसल्याचं बघायला मिळतोय। कोकणात येणाऱ्या 13 रेल्वे गाड्या या रद्द झालेल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग हे बदलण्यात आलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसतोय। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। सिंधुदुर्गच्या पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा एकदा पाणी भरलेलं आहे। रेल्वेच्या वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम झालेला बघायला मिळतो, त्यामुळे त्याचा फटका आता नागरिकांना बसतोय, प्रवाशांना बसतोय। पेडणे बोगद्यातली आपण दृश्य पाहतो, या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह खरं तर बघायला मिळतोय। यामुळे कोकणात येणाऱ्या 13 रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। सिंधुदुर्गच्या पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा एकदा पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे कोकणात वाहतुकीला फटका बसल्याचं बघायला मिळतोय। कोकणात जाणाऱ्या 13 रेल्वे गाड्या या रद्द झालेल्या आहेत। पेडणे बोगद्यामधली आपण दृश्य बघतोय, पेडणे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। विकास गावकर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। विकास, सिंधुदुर्गच्या पेडणे बोगद्यात पाणी भरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा काय परिणाम झालाय? नक्कीच जर बघितलं प्रथमेश, जर गेले 4 दिवस कोकणामध्ये पाऊस पडतोय आणि पावसामुळे जर बघितलं तर आता जो परिणाम आहे तो कोकण रेल्वेवर झालेला आहे। काल सुद्धा या मार्गावरची जी वाहतूक होती ती बंद उशिराने धावत होती आणि आज जर बघितलं तर अनेक गाड्यांचा मार्ग हा बदलण्यात आलेला आहे। जर तेजस असेल, तेजसचा मार्ग सुद्धा बदलण्यात आला आहे। जवळजवळ 12 गाड्यांचा मार्ग 12 गाड्या आज रद्द करण्यात आल्या आणि एकूणच जर बघितलं तर कोकण रेल्वेला हा मोठा फटका बसला असं मानायला लागेल। जरी बघितलं तर गेले 4 दिवस कोकणात पाऊस लागतोय। गेले 2 दिवस पावसाने उसंत घेतली असली तरी पेडणे जो बोगदा आहे या पेडणेच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असल्यामुळे हा कोकण रेल्वेला फटका बसलेला आहे आणि कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक आहे ती पूर्णपणे खोळंबल्याचं आज पाहायला मिळते। आज अनेक गाड्या आहेत प्रथमेश, त्या रद्द करण्यात आलेल्या आहे आणि एकूणच जर बघितलं तर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत। अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की पुढचे काही तास अशाच पद्धतीने हे पाणी काढणं अवघड बनते, त्यामुळे ही रेल्वे वाहतूक आहे ती बंद राहू शकते। ज्या अनेक गाड्या आहेत त्यांचा मार्ग सुद्धा बदलण्यात आल्याचं समजते प्रथमेश आपल्याला। निश्चित विकास, प्रवाशांचा मोठा खरं तर फटका बसताना दिसतो। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।